काय मग उन्हाळा लागला ना, असं मस्तपैकी फालुदा तुम्ही अजून बनवला नाही? चला तर मग मी सांगते आता कसं बनवायचं. आता त्यासाठीच इकडे अर्धा लिटर दूध घेतलं होतं बरं का. पहिलं तर मी दूध छानपैकी तापायला ठेवलं आणि जेव्हा दूध गरम होईल ना, त्यावेळेस आपल्याला हे पॉकेट मिक्स करायचं असतं. आता त्यासाठीच मी इकडे आणलं होतं फालुदा मिक्स म्हणून हे पॉकेट बरं का. दूध छानपैकी गरम झालं, त्यावेळेस मी आता थोडा-थोडा इकडं पॉकेट मिक्स करायला चालू केलं होतं. छानपैकी पॉकेट मिक्स केल्यानंतर ना, हे कमीत कमी आपल्याला 10-15 मिनिटं तरी दूध गरम करून घ्यायचंय आणि दूध गरम झाल्यानंतर ना, खरंच त्याचा थिकनेस पण खूप छान आला होता आणि कलर तर मस्त असा पिंक कलर झाला होता बरं का. नंतर हे रूम टेम्परेचरवर आपल्याला थंड करून द्यायचं आणि परत फ्रिजमध्ये पण 10-15 मिनिटं ठेवायचे बरं का. आता फ्रिजमधून हे 10-15 मिनिटं थंड झाल्यानंतर हे बाहेर काढलं होतं आणि आता तुम्हीच बघून सांगा बरं, खरंच मस्तपैकी बाहेर जसा मिळतो तसाच छानपैकी फालुदा झालाय का नाही आणि त्यावर लास्टला हे आईस्क्रीम. आता हे आईस्क्रीम बघून तर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. चला तर मग तुम्ही पण एकदम नक्की बनवा फालुदा बरं का आणि खरंच मलाही सांगा कमेंट करून कसा झालाय तो आणि खरंच टेस्टला तर एवढा छान झाला होता ना, जसा बाहेर मिळतो तसाच सेम झाला होता. चला तर